नमस्ते. आज आपण बनवतोय घाऱ्या म्हणजेच घारगे. तर थंडीच्या दिवसामध्ये ते खाण्यामध्ये खूप मजा येते. गूळ असतो, त्याच्या जोडीला तुम्ही मग गाजर वापरू शकता, रताळी वापरू शकता किंवा मग लाल भोपळा वापरू शकता. इथे आज बनवलेले आहेत रताळ्यापासून. तर पहिल्यांदा रताळी आहे ती कुकरमध्ये शिट्ट्या देऊन शिजवून घेतली. आता गूळ आहे तो बारीक चिरून घेतला. 2-3 शिट्ट्यामध्ये रताळी एकदम बारीक व्यवस्थित शिजली जातात. आता रताळे गार झाल्यानंतर त्याचं साल काढून बाजूला ठेवून द्यायचं. जो आपण गूळ चिरून घेतलेला होता तर त्याला कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि गूळ मिक्स करून अगदी थोडंसं पाणी घालून याला गूळ वितळवून घ्यायचा आहे. गूळ आपल्याला फार कडक किंवा पाक बनवायचा नाही आहे. साधारण गूळ वितळला की आपण थांबणार आहोत. थोड्याशा उष्णतेने गूळ वितळायला चालू होतो. आता याच्यामध्ये भरपूर अशी सुंठ पावडर घालायची. ही सुंठ पावडर कणकीच्या अंदाजानेच घालायची, त्यामुळे थोडी जास्तच टाकून द्यायची. आता जे आपण रताळी शिजवून घेतलेले आहेत त्याचं वरचं साल काढायचं आणि खिचणीने एकदम बारीक साईजच्या जाळीने याला खिसून या आपल्या गुळामध्ये मिक्स करायचं आहे. आता गूळ आणि रताळी जेव्हा मिक्स होतात तेव्हा पुरणासारखं अगदी मऊ लुसलुशीत असं हे सारण तयार होतं. हे पहा, त्याला तुम्ही थोडंसं हलकं गरम केलं की रताळीसुद्धा बरोबर एकसारखी या गुळामध्ये मिक्स होऊन जातात. आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर याच्यामध्ये जितकी बसेल तितकी आपण गव्हाची पिठी मिक्स करणार आहोत. तर हे सारण या पद्धतीने तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये गव्हाची पिठी मिक्स करून याला व्यवस्थित अशी गव्हाच्या कणकीप्रमाणे याची कणिक मळून घ्यायची आहे. याच्यामध्ये 2-3 चमचे तुम्ही चणा डाळीचं पीठसुद्धा घालू शकता, पण इथे मी सध्या फक्त गव्हाचं पीठच वापरलेलं आहे. आता हे व्यवस्थित मळून घेतलं. एक 15 ते 20 मिनटं ही कणिक अशीच मुरू द्यायची. मुरल्यानंतर तुम्ही याचे छोटे छोटे असे गोळे बनवू शकता किंवा मग याचा एकच मोठा गोळा बनवून मोठी चपाती करू शकता. या पद्धतीने थंडीच्या दिवसामध्ये आपण गुळाचा वापर जास्त प्रमाणात करतो, कारण संक्रांत ही असते आणि गुळामध्ये आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याची खूप चांगली कॅपॅसिटी असते. तर ह्या गुळाच्या सोबत तुम्ही जे सीझनल फळभाज्या असतात त्या वापरू शकता, जसं की गाजर आहे, रताळी आहेत, भोपळे चांगले मुरलेले असतात तर भोपळा वापरू शकता. आता याला अजून आपली प्रतिकारशक्ती चांगली होण्यासाठी वरून खसखस वापरू शकता. याच्यामुळे आपल्याला स्निग्धताही मिळते. आता ही जी खसखस आहे ती आपण पोळीला वरून लावून घेतलेली आहे या पद्धतीने. आता ही पोळी जराशी जाडसरच ठेवायची. आपण चपाती करतो त्याच्यापेक्षा जाडसर अशी लाटून घ्यायची. कटरच्या साहाय्याने किंवा मग एखाद्या अशा डब्याच्या झाकणाने याला गोलाकार कट करून घ्यायचं. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये या घाऱ्या कापू शकता. तर गोल दिसायला छान दिसतात म्हणून मी हा गोल कापलेले आहेत. आता तेल गरम करून घ्यायचं. गरम कडकडीत तेलामध्ये ह्या घाऱ्या तळायला सुरुवात करायची. जेव्हा आपण घारी तेलामध्ये सोडतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आणि मग थोड्या वेळाने मीडियम टू लो गॅसवर आपल्याला ह्या सर्व घाऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. आता याला घारगे हा मेन शब्द आहे. आमच्या इकडे याला घाऱ्या असंच बोललं जातं. तर तुम्ही ह्या गाजरापासून बनवू शकता, भोपळ्यापासून बनवू शकता, पण रताळी आपले हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी अतिशय उत्तम असतात. त्यामुळे शक्य झाल्यास जेव्हा रताळाचा सीझन चालू असतो तेव्हा नक्की रताळ्यांचा वापर करा. ती रताळी तुम्ही भाजून पण खाऊ शकता किंवा मग अशी एखाद्या कणकीमध्ये मिक्स करून त्याचे पराठे बनवून पण खाऊ शकता. तर याचे आज आपण हे असे घारगे केलेले आहेत. तर तुम्हाला ही रताळ्याच्या घारग्यांची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा आणि ह्या सीझनला नक्की बनवून एन्जॉय करा. धन्यवाद.